त्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की टिळकांचे जे सुपुत्र होते श्रीधरपंत टिळक हे बाबासाहेबांच्या चळवळीत त्यांच्यासाठी काम करणारे होते आणि त्यांच्या मनावरती इतका परिणाम झाला तर त्यांनी समता संघ काढला आणि तो गायकवाड वाड्यात काढला. त्यासाठी त्यांना खूप भोगावं लागलं आणि शेवटी तर त्यांनी रेल्वे पुढे जीव दिला, आत्महत्या केली आणि लिहिलं की मी दलितांची दुःख ही श्रीकृष्णाच्या चरणी ज्येष्ठ साहित्यिक, समाजसुधारक, तसेच संपादक आणि विशेष म्हणजे अण्णाभाऊ साठेंबरोबर जे काम करत होते चळवळीमध्ये त्यांचे सहकारी प्राचार्य रतनलाल सोनग्रा यांच्याबरोबर आहोत. आणि अशा या व्यक्तिमत्वाबरोबर आपण असल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी निमित्त त्यांचे काय विचार आहेत हे आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्राचे एक शिखर साहित्यिक ज्याला आपण म्हणू, अण्णाभाऊ साठे, ज्यांना आपण वेगवेगळ्या नावानं प्रबोधन, त्याचं उद्बोधन आपल्याकडे होतं. त्यांना साहित्य सम्राटही म्हणतात. त्याचप्रमाणे लोकशाहीर एक अगदी प्रसिद्ध त्यांचं केलेलं जे ब्रीद आहे त्यांच्या पुढं आहे, त्यांना नाव लावलं जातं. खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे हा साहित्य क्षेत्रात आणि जीवनाच्या क्षेत्रातही एक मोठा चमत्कार सारखा आहे. याचं कारण असं आहे की अशी कधीही परंपरा ज्याच्या मागे कधीही नव्हती, साहित्याची म्हणा, लिहिण्याची म्हणा, त्या समाजामध्ये जन्म घेऊन एक जागतिक विचाराशी ज्याची बांधिलकी झाली आणि त्या विचारामुळे त्यांना जगाचा प्रवास करायला मिळाला. आणि या एका सामान्य माणसाचा प्रवास वारणा नदीपासून जो सुरू झाला तो वोल्गापर्यंत गेला, रशियापर्यंत गेला. हा एक प्रवास जो आहे हा अत्यंत स्तिमित करणारा आणि चकित करणारा आहे. अण्णाभाऊंचं तसं शिक्षण काही फारसं झालं नाही, पण तरीही आपण म्हणतो ना की शिक्षण हे जर लिहिता वाचता इथपर्यंत जरी आलं तरीही काही माणसं खूप कर्तृत्वानं मोठी झालेली आहेत. आपल्यापुढे उदाहरणं आहेत. वसंतदादा पाटलांचं शिक्षण फार झालं नव्हतं, पण तरीही त्यांनी जे नेतृत्व केलं ते फार मौलिक होतं. त्याप्रमाणे अण्णाभाऊंनी शाळेत कमी दिवस शिक्षण घेतलं, परंतु जीवनाच्या विद्यापीठात त्यांचं प्रचंड शिक्षण झालेलं आहे. आणि हे जीवनाचं विद्यापीठ म्हणजे जगण्यासाठी चाललेली लढाई. आचार्य यात्रे असं म्हणत असत की ही कथा कशाची आहे? ही जगण्यासाठी मरणाऱ्याची कथा आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे जगण्याच्या दडपणीमध्ये जिथे जिथे गेले आणि ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणचं अपूर्व निरीक्षण, त्या ठिकाणची अपूर्व सहानुभूती आणि मनामध्ये असलेली करुणा आणि जग बदलून टाकण्याची उर्मी ही त्यांच्यामध्ये होती. त्यांनी जे साहित्य वाचलं, ज्या साहित्यकारांचं वाचन केलं, त्याच्यामध्ये भारताचे राहुल सांकृत्यायन, रशियाचे मॅक्झिम गोर्की, टॉल्स्टॉय, त्याचप्रमाणे डोस्टोव्स्की या सगळ्यांच्या साहित्याचं वाचन झालं. मराठीमधून झालं, कारण मराठीमध्ये यांचे अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. आणि अण्णाभाऊ साठे साम्यवादी चळवळीत जे ओढले गेले, कामगाराच्या चळवळीत जे ओढले गेले आणि त्या कामगार चळवळीपासून त्यांना एक मोठी स्फूर्ती मिळाली. कामगार चळवळीपासून जगण्याची एक दिशा मिळाली. माणसं जगतातच, कोणी गाऊन जगतं, कोणी डफडे वाजवून जगतं, कोणी कशानंही जगतं. जगण्याचा प्रयत्न सगळेच करतात, पण एखाद्याला जीवनाचं ध्येय मिळावं आणि त्यासाठी त्याचं जगणं व्हावं हे फार मौलिक आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे दारिद्र्याशी झगडत होते,
लोकांच्या भल्यासाठी झगडत होते. म्हणजे यांचा लढा चोहोबाजूनं चालू होता. तुमचा प्रवास त्यांच्याशी कसा आला? तर तीच गोष्ट आता मी सांगतो की अण्णाभाऊ साठे मुंबईला आलेले आहेत. मुंबईला शाहीर, अमरशेख, गवाणकर या मंडळीने मिळून साम्यवादी चळवळीच्या प्रचारासाठी लालबावटा कलापथक स्थापन केलं होतं. हे लालबावटा कलापथक म्हणजे हे कलापथक कशा करता लागायचं? पूर्वीच्या काळी मोठमोठ्या सभा व्हायच्या, लोक जमायचे. नेत्याला किंवा वक्त्याला यायला जर वेळ असेल तर मग लोकांनी काही गाणी म्हणायची असतं, काही त्यांचं मन जे आहे ते प्रेक्षकांचं खाली राहता कामा नये, त्यांनाही काही मिळावं, काही प्रबोधन व्हावं. आणि जे काही स्थानिक कलाकार आहेत किंवा गायक आहेत त्यांनाही संधी मिळावी अशी स्थिती होती. त्यामुळे आचार्य अत्रेंची सभा असो, कॉम्रेड डांग्यांची सभा असो, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची सभा असो, या सगळ्यामध्ये सुरुवातीला यांची गाणी या कलापथकाची व्हायची. लोकांनाही खूप बरं वाटायचं. स्वतंत्रपणे यांची कलापथकं चळवळीत व्हायची, त्यावेळी लाखोनी लोक उपस्थित राहायचे. हेही महत्त्वाचं आहे की फक्त हे कुणाच्या टाइमपास करण्यासाठी गात नव्हते. यांच्या मागे एक फार मोठी अशी विचारधारा होती आणि त्यामुळे ते गात होते. मी फार लवकरच जीवनाच्या क्षेत्रामध्ये धडपडत पुढे आलो. म्हणजे आश्चर्य वाटेल आपल्याला की मी मॅट्रिकमध्ये असताना, 11वीत असताना माझं वर्तमानपत्र निघालेलं आहे. मी स्वतः वर्तमानपत्र काढलं आणि ते सुद्धा कसं, आचार्य अत्रेंच्या पुस्तकाचं वाचन करून, साहित्याचं वाचन करून माझ्या मनामध्ये अत्रेंच्या विषयी खूप प्रचंड आदर. त्यामुळे अत्रे एक मला दैवतासारखे. मग त्यांनी नवयुग काढला, मी नवप्रमोद काढला. मी नाव सुद्धा तसंच ठेवलं आणि लिहिण्याची सुद्धा उर्मी म्हणजे त्याच शैलीमध्ये, त्याच भाषेमध्ये असं वाटायचं विद्यार्थी असताना. आणि पुढे पुढे तर मी तुम्हाला सांगतो की काही वर्षांनी माझ्यावरती अत्रेंचा परिणाम किती असावा की माझा हस्ताक्षर देखील त्यांच्यासारखा झाला. मी जेव्हा साहित्य संमेलनाच्या एका वहीवरती अभिप्राय लिहिला तर मागे विद्याधर गोखले उभे होते. ते म्हणाले, अरे हे आचार्य अत्रेंचं अक्षर आहे. तर माझ्या मनावरती, माझ्या जीवनावरती त्यांचा पडघा इतका होता. त्यामुळे मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विद्यार्थी दशेतच ओढला गेलो आणि मोर्चे, त्याच्यानंतर भाषणं, सभा, कार्यक्रम ऐकणं, कार्यक्रम लावणं, त्यांना मदत करणं हे मी अहमदनगरला करत असे. आणि तुम्हाला माहिती आहे की अहमदनगर हे त्या काळामध्ये साम्यवादी चळवळीचं मोठं केंद्र होतं. अकोले, संगमनेर हा भाग तो तर फारच प्रसिद्ध होता त्या बाबतीत. नगर शहरातही होतं, लाल निशाण गटाच्या युनियन्स होत्या, त्याचप्रमाणे काही पक्षीय कार्य होतं आणि मोठमोठे नेतेही होते. आणि नगर जिल्ह्यामध्ये ते फार जास्त होते. त्यामध्ये पी.बी. कडू होते, बाबूजी आव्हाड होते, एकनाथ भागवत होते, त्याचप्रमाणे चंद्रभान आठरे होते. आणि हे सगळी माणसं तुरुंगात गेलेली, म्हणजे नाशिकच्या तुरुंगामध्ये ज्यांना समाजवादी शिक्षण मिळालं, वाचायला मिळालं, विचारधारांचा अभ्यास करायला मिळालं, अशी ही माणसं होती. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर काम करीत असे. अण्णाभाऊंच्या बरोबरही मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीत माझा संबंध आला. पण खरा संबंध जो आला तो फकीराला जेव्हा प्रथम पारितोषिक मिळालं 59 साली साहित्याचं, मराठी साहित्यामध्ये, आणि त्यावेळी त्याचा गवगवा झाला, गौरव झाला. खूप अण्णाभाऊंच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव झाला आणि त्यांना हळूहळू चित्रपटसृष्टीमध्ये काही काही कामं मिळाली. काही छोट्या छोट्या दृश्यामध्ये त्यांना घेण्यात आलेलं आहे. म्हणजे बिमल रॉय किंवा कम्युनिस्ट पार्टीचं, म्हणजे साम्यवादी चळवळीची खूप माणसं त्या ठिकाणी होती. त्यामध्ये मेहबूबचं तर तुम्हाला माहिती आहे की ते त्याची निशाणीच वेगळी होती की ते मदर इंडिया किंवा ते चित्रपटच त्या बाजूचे करत असत. आणि त्या काळामध्ये समाज को बदल डालो हा जेमिनीचा चित्रपट, जवळजवळ त्याच्यामध्ये सगळे लाल बावट्याच्याच मिरवणुका आणि तसंच बदलणं, तीच चळवळ, पैगाम ही जी होते चित्रपटसृष्टी. तर काही चित्रपटामध्ये अण्णाभाऊंना छोटं छोटं काम मिळालं. विशेषतः रशियाच्या कोलॅबरेशननं त्यांच्या संगत परदेशी नावाचा चित्रपट निघाला. त्याच्यामध्ये
बलराज साहनींनी शाहिराची भूमिका केली आणि नर्गिस ही एका मराठी कन्याच्या भूमिकेत त्यामध्ये आहे. तो अफानासी निकितीन नावाचा जो प्रवासी आला त्याचा तो चित्रपट होता. तो चित्रपट पाहायला मी मुंबईला गेलो, कारण मला एकदम माझ्याही मनामध्ये वेळ की मला जिथे जिथे कधी क्रांतीच्या ज्वाला, कधी मशाली, कधी काय हेच दिसायचं की कधी बदलतं जग. बरोबर बरोबर. त्यामुळे एक वेड्यासारखं माझ्या मनामध्ये झालेलं होतं की हे सगळं बदललं पाहिजे. आणि मी ज्यांचा अभ्यास केला किंवा ज्यांना साहित्यामध्ये श्रेष्ठ मानतो, महापंडित राहुल सांकृत्यान यांचं एक पुस्तकाचं नाव फार सुंदर होतं की भागो नाही बदलो, पळू नका जीवनापासून. कारण आपल्या देशामध्ये जो प्रतिभाशाली मनुष्य होतो तो जंगलात जातो किंवा तपस्या करायला निघून जातो. तो म्हणतो मला हे नको सगळं. सज्जन मनुष्य होतो म्हणतो मला राजकारण नको. अरे मग हे जर सगळे बाहेर पडले तर मग राजकारणात बदमाश माणसं येणारच ना. तर तेव्हा तुम्ही हे अशी त्यांनी सांगितलं की भागो नाही बदलो. तर मलाही असं व्हायचं की चला पळायचं काय झाला आपण, हे वाईट आहे बुवा, इकडे जायचंच नाही. तर मी त्याच्यामध्ये रस घेतला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नवयुगमध्ये 105 हुतात्म्यांचे फोटो आले होते. त्याचा माझ्या मनावर विलक्षण परिणाम झाला. म्हणजे मला असं वाटतं की कसं हे सगळं बदललं पाहिजे, संयुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे. मग अण्णाभाऊंचे आणि शाहीर अमर शेखचे कार्यक्रम ठेवले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो फकीरा प्रसिद्ध झाला, ज्याला कादंबरीला बक्षीस मिळालं, त्याच्यावर चित्रपट काढायचं ठरलं. आणि मग अण्णाभाऊंनी सगळी जुळवाजुळव केली. त्याच्यामध्ये आश्चर्य वाटलं की सगळ्यात मोठे जे या देशाचे पटकथाकार आहेत की राज कपूरच्या चित्रपटाच्या सगळ्या पटकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. बूट पॉलिश या चित्रपटाची आणि मेरा नाम जोकर या कथा ज्या लेखकाने लिहिल्या ते ख्वाजा अहमद अब्बास हे मोठे लेखक होते. ब्लिट्समध्ये ते लास्ट पेज लिहित असत. त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही याची पटकथा पहा. तेव्हा त्यांना पटकथा पाहायला ते मिळाले. आणि बाकीचे सगळे मदतकार होते, म्हणजे गवाणकर वगैरे सगळ्यांनी केली तयार. पण त्यातलं जे एक तंत्र असतं महत्त्वाचं ते ख्वाजा अहमद अब्बासनी पाहिलं. आणि याचं शूटिंग जो काही भाग हा अहमदनगरला झाला. अहमदनगरजवळ एक छोटं खेडं आहे अकोळनेर. आता तुम्ही नागराज मंजुळेचा चित्रपट जर पाहिला असेल फॅन्ड्री, तोही त्याच गावात चित्रित झालेला आहे. आणि त्या गावच्या लोकांनी त्यावेळी सहकार्य केलं होतं फकीरा चित्रपट काढायला. मी आणि माझा एक मित्र लक्ष्मीनारायण रोहिवाल हे आम्ही दोन्ही या सगळ्या लोकांना मदत करायला जायचो. कारण आम्हाला अशी ज्याला काय म्हणतात एक उर्मी होती की काही करावं, भेटावं, या लोकांना भेटावं. अरे ख्वाजा अहमद अब्बास आले, अरे अण्णाभाऊ साठे आले, तर आम्ही त्यांना मदत करावी असं मला वाटायचं. आम्ही अकोळनेरला जायचो रोज सकाळी, त्यांना मदत करायची. बरं त्यामध्ये ख्वाजा अहमद अब्बास यांना मराठीचं काही विशेष काही ज्याला म्हणतात साहित्यिक किंवा काही शब्द अवघड वाटत असत तर ते मला विचारत असत. कारण मी चांगल्या पद्धतीनं ख्वाजा अहमद अब्बासशी बोलू शकत असे. तेव्हा मग त्यांना सांभाळायची जबाबदारी माझ्यावरती. त्यानंतर डेव्हिड नावाचे एक अभिनेते होते, त्यांना सांभाळायची जबाबदारी माझ्या मित्रावरती होती. नाना पळशीकर होते त्याच्यामध्ये आणि सूर्यकांत होते फकीराच्या भूमिकेमध्ये, सूर्यकांत पांढरे. तर या आम्हाला बरं वाटायचं चित्रपट वगैरे ही गोष्ट. पण चित्रपटाचं जे शूटिंग आहे त्या काळात, कदाचित आज त्याला बरीच वर्ष झाली आहेत, 50 वर्ष होत आली असावी, त्यावेळी हे जे शूटिंग आहे ना हे खूप कंटाळवाणं होत असे. एक एक शॉट घ्यायला एक एक दिवस जात असे. माझे जे मित्र होते डॉक्टर श्रीराम रानडे, त्यांनाही एक भूमिका होती. पण इतकं सगळं मेकअप केला की एक ते मुंडकं द्यायचंय त्या याच्यामध्ये, त्याच्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालं. पण ते काही त्यांना धड मुंडकं देता येणार शूटिंग होऊ शकलं नाही. कुठे चारी बाजूनं कधी काय यायचं, कधी सावली यायची, कधी काय यायचं. ते मोठमोठे त्यांचे ते चंदेरी असे पडदे होते ते लावायचे. तर असं तर चालू होतं. आम्हाला ते फार आवडायचं. अण्णाभाऊंना मदत केली आणि त्यावेळी अण्णाभाऊंनी मला आपली फकीराची प्रत भेट दिली. कारण त्यांना फार मजा वाटायची, आनंद वाटायचा की अरे ही पोरं, आता आम्ही पोरंच म्हणतील ते आम्हाला, तरुण होतो आम्ही, हे आपल्याला खूप मदत करतायत, याचा खूप आनंद होत असे. त्या म्हणजे आपण त्या काळातही म्हणजे अण्णाभाऊंबरोबर होतात. हो. आणि त्याच्यानंतरही देखील नंतरही की लेखनाच्या स्वरूपात का होईना हो
त्यांच्या विचारांच्या संदर्भात का होईना, नाही, पण त्यांच्या बरोबर आणि- आहात तुम्ही आणि- आता पण. आतापर्यंत आणि आपल्याला आता अशा- नजीकच्या काळामध्येच आपला एक लेख प्रसारित झालेला आहे हम्म, आणि त्या लेखामध्ये म्हणजे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आपण तो लेख लिहिलेला आहे हम्म, आणि त्या लेखासोबत हम्म, लोकमान्य टिळकांचा विषय देखील त्यांच्या नातूंनी हम्म, तो लेख एक लिहिलेला आहे. काय लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनानिमित्त हम्म, त्यांच्या नातूंनी देखील लेख लिहिलेला आहे. परंतु हे दोन्ही लेख हम्म. त्या वृत्तपत्रामध्ये एका बाजूच्या बाजूला म्हणजे एका पेजवरती आजूबाजूला आहेत. हम्म. तर तसाच म्हणजे हा योगायोग असावा की म्हणजे तो संबंध कसा असू शकतो का? जर मला विचारलं की या दोन्ही महान व्यक्तित्वाचा संबंध कसा आहे, तर आपल्याला आश्चर्य वाटतं. म्हणजे आपण हा संबंध लावू शकतो. याचा तुम्हाला सांगतो कसा आहे की लोकमान्य टिळक देखील प्रखर विचाराचे होते. एक गोष्ट आहे म्हणजे मिळमिळीत विचाराचे नाही आहेत, ते प्रखर विचाराचे आहेत. आणि ज्या काळात ते केसरी काढत होते त्या काळात त्यावेळी रशियन क्रांतीच्या बातम्या येत होत्या. तेव्हा जी रशियन क्रांती झाली, बोल्शेविक क्रांती झाली, म्हणजे झारची सत्ता उलटून पाडली आणि तिथे कामगारांची सत्ता आली. ह्या बोल्शेविक सत्तेचं स्वागत टिळकांनी केसरीमध्ये केलं. म्हणजे एका अर्थानं त्या विचाराची की हा जो विचार आहे सत्ता बदलाचा आणि गोरगरिबांचं राज्य येण्याचा, तो रशियात झाला, भारतामध्ये नाही. भारतामध्ये वेळ लागला, पण त्या क्रांतीचं स्वागत लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा रशियामध्ये अण्णाभाऊ साठे गेले तेव्हा त्यांनी क्रांतीचा पोवाडा तिथे म्हटलेला आहे. तेव्हा एका अर्थानं हे जे महान व्यक्तित्व आहेत हे एका मोठ्या माणसाच्या बदलासाठी, एक जग बदलण्यासाठी जे जे काही होईल त्याला त्यांचा एक, ज्याला म्हणतात आपण, त्याला समर्थन होतं असं मला वाटतं. आणि म्हणून ज्या बोल्शेविक क्रांतीचं स्वागत टिळकांनी केलं त्याच क्रांतीच्या स्वागतासाठी आणि त्याच्या गुणगानासाठी अण्णाभाऊ साठे गेलेले आहेत. त्यामुळे कधीकधी जी व्यक्तित्व महान असतात त्यांचे काही विचार आपोआप जुळत असतात, निसर्गता येत असतात. हा आता खूप चांगला योगायोग आहे की टिळकांचा स्मृतिदिन आहे आणि अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. तर हा एक योगायोग, संयोग आणि एका अर्थानं खूप सुंदर असा मिलाप एकाच दिवशी त्या घडवून आणला. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की समाजाच्या क्रांतीच्या दृष्टीनं, या समाजामध्ये समता येण्याच्या दृष्टीनं अनेकांनी प्रयत्न केले. त्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की टिळकांचे जे सुपुत्र होते श्रीधरपंत टिळक, हे बाबासाहेबांच्या चळवळीत त्यांच्यासाठी काम करणारे होते आणि त्यांच्या मनावरती इतका परिणाम झाला तर त्यांनी समता संघ काढला आणि तो गायकवाड वाड्यात काढला. त्यासाठी त्यांना खूप भोगावं लागलं आणि शेवटी तर त्यांनी रेल्वे पुढे जीव दिला, आत्महत्या केली आणि लिहिलं की मी दलितांची दुःख ही श्रीकृष्णाच्या चरणी सांगण्याकरता जात आहे. तर जयवंतराव टिळकांचे जे वडील होते ते एका अर्थानं खूप महत्त्वाच्या विचारासाठी संघर्ष करणारे होते. इतिहासामध्ये बऱ्याच वेळेला काही गोष्टी येत नाही, उल्लेख होत नाही, पण एक प्रसंग मला आठवतो की केसरीची शताब्दी होती, केसरी वृत्तपत्राची, आणि जयवंतराव टिळकांचं भाषण नाशिकला होतं. मी समोरच्या खुर्चीत प्रेक्षक म्हणून बसलेलो होतो आणि त्यावेळी जयवंतराव टिळकांना का कुणास ठाऊक असं वाटलं की अरे 100 वर्ष पूर्ण झाली केसरीला, त्यांना सर्व गोष्टी माहीत असतील, समतेचा लढा माहीत असेल, त्यांचे आपसातले संघर्षही त्यांना माहीत असतील. त्यांनी माझ्याकडे पाहून सांगितलं की टिळकांनी म्हणजे माझ्या वडिलांनी दलितांच्यासाठी काय केलं आहे हे सोनगरांना माहिती आहे आणि त्यामुळे आज मी सांगतो की शताब्दी वर्षामध्ये माझं वृत्तपत्र जे आहे
हे दलितांच्या बाजूनं राहील, ही त्यांनी त्यावेळी नाशिकला सांगितलेली गोष्ट आहे. तर एक योगायोग असा वाटतो. तर याचा अर्थ टिळक जे आहेत हे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणावं लागेल तुम्हाला. हो, म्हणावं लागेल होते. आणि आणि हे गोष्टी कुणाला माहीत नाही. माहीत नाही. ते म्हणून तर सांगितलं की काही गोष्टी अज्ञात असतात, काही गोष्टी मुद्दाम अज्ञात ठेवलेल्या असतात आणि काही गोष्टींचं लोकांना परिचय होऊ देत नाही. पण शेवटी कसं असतो, काळ हा फार मोठा आहे आणि काळ हा बरोबर त्याचं स्थान त्याला देतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मला आज श्रीधरपंतांची आठवण होते आणि ज्या समतेसाठी संघर्ष केला त्यांनी त्याची आठवण होते. म्हणून अण्णाभाऊ साठे काय आणि त्यांचे महानायक मी लिहिलं आहे त्याच्यामध्ये की क्रांतिपुत्र अण्णाभाऊ साठे आणि महानायक आंबेडकरांचा विचार त्यांनी घेतला की जो जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. जो मी पहिला विचार सांगितला, भागो नाही बदलो, तर हे भागो नाही बदलोचा विचार होता. आणि योगायोगानं ते जरी बरोबर आले त्यांची चित्र, तरी हा फार महत्त्वाचा भाग आहे. कारण याचं पहिल्यांदा अभिनंदन मला पंडित वसंत गाडगिळांनी केलं की अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचा एकाच ठिकाणी चित्र यावं, लेख यावा, हा फार सुंदर योगायोग आहे. अण्णाभाऊंचा कुठला एखादा असा एक क्षण तुम्ही सांगू शकता की तुमच्या चांगला मनामध्ये रुजलाय? हां, माझ्या मनामध्ये आता अनेक प्रसंग अण्णाभाऊंचे आहेत, पण सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अण्णाभाऊंच्या जीवनामध्ये जो आलेला आहे तो त्यांनी जे फकीराचं यश मिळवलं त्या काळामध्ये आणि तो जो गौरव झाला, त्या गौरवामध्ये यशवंतराव चव्हाणांनी ती फकीरा कादंबरी वाचायला घेतली आणि गाडीत बसले. मुंबई ते कोल्हापूर या सगळ्या प्रवासात त्यांनी ते सगळं वाचून काढलं आणि अण्णाभाऊंना निरोप दिला, फोन केला की मी फकीरा वाचला आणि मला खूप आवडला. तेव्हा तो क्षण अण्णाभाऊंना असं वाटलं की अरे, असाही एक वाचक असतो की जो संपूर्ण वाचतो आणि आपल्याला कळवतो. म्हणून यशवंतरावांनी त्यांना फार मदत केली. तो क्षण फार मोलाचा आहे. आजच्या या जन्मशताब्दी शेवटी समाजासाठी आपण आता काय सांगू शकता? काय संदेश सांगू शकता? संदेश इतक्या लोकांनी दिलेले आहेत की हा समाज अजगरासारखा आहे. अजगराला टाचणी टोचली तर थोडा वेळ हलतो, नंतर पुन्हा तसाच होतो. तर त्याप्रमाणे की थोडा काळ त्यांचा गेला की त्यांना असं वाटतं आता झालं पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये हा फार संथ गतीने चालतो आणि यांनी प्रत्येक क्रांतिकारक विचार अजगरासारखाच पसवून टाकलेला आहे. हा समाज जेव्हा ही आपली अजगरी वृत्ती सोडेल आणि खऱ्या अर्थानं तो करुणाशील समतेच्या मार्गानं जाणारा माणूस होईल, तोच दिवस चांगला वाटतो.